चला ज्युनियर अक्षय वलांगडेचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. हळूच कानात येऊन सांगतोय, सामनावीरचा अक्षय वलांगडेला द्या. म्हणजे पहा आपल्या खेळाडूबद्दल असणारं प्रेम, सचिन पाटलांची शिकवण आणि नितीन पाटलांच्या जुन्या खेळाची आठवण, हे मात्र समीकरण या आत्ताच्या मॅन ऑफ द मॅचच्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय वलांगडे या. अक्षय ज्युनियर अक्षयने तो पुरस्कार आपणास डेडिकेट केलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद. राजू रनवरे बॅक टू द डगआउट. आणि या पुढील सामन्याची सुमधुर वाणी आपण ऐकू. मॅन फ्रॉम पुणे हर्ष पवार सरांच्या सुमधुर वाणीतून. धन्यवाद. धन्यवाद सर. चला फलंदाजांना विनंती आहे, थोडासा वेळ वाचवायचा आहे. प्रत्येक सामन्याला कालावधी आहे, त्या कालावधीचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण विकेट पाहिला आहे. ओके, 2 चेंडू झालेत, 1 विकेट. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे साहिल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिल. ओ इथं अखुऱ्या टप्प्याचा बॉल, फक्त गॅप शोधलाय, चेंडूला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत जिंकली क्षेत्ररक्षकाने आणि मैदानामध्ये तोपर्यंत धावा घेतल्या गेल्या. 3 धावा. हॅलो. त्याचबरोबर कासारी खोऱ्यातील एक नामवंत खेळाडू आणि शांत संयमी असा असणारा कासारी खोऱ्यातील कासारीची शान, अभिमान, स्वाभिमान आणि गजापूर गावचा सुपुत्र सन्माननीय झहीर मालदार यांचंही शुभागमन झालंय. अध्यक्ष चषकादरम्यान झहीर आपला मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावरती या आणि आजच्या या स्पर्धेला प्रामुख्याने शुभाशीर्वाद द्या. धन्यवाद. इथं खोलवर टप्प्याचा बॉल, गॅप शोधलाय आणि चेंडू सरळ निघून जाईल अगदी सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंकरीचा चौकार. या ठिकाणी एक पारितोषिक आलंय, सलग 3 विकेट, 2001 रुपयाचं पारितोषिक आदरणीय विजय भोसले या सरांकडे असणार आहे. व मैदानामध्ये चौकार आलाय आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरची धावा 12 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक, पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 1 विकेट पडलाय, परंतु संघाला कुठलाही धोका नाहीये. संघ कुठल्याही पद्धतीचा अडचणीमध्ये नाहीये. एक शेर गेला, परंतु मैदानामध्ये सिंह आला. याच मानगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, दिलखुलास असं व्यक्तिमत्व सुरेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या कन्या कोमलताई पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने अध्यक्ष चषकमध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम, वेलकम. मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा आणि या शाही सोहळ्याचा आपण आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आता मैदानामध्ये चौकार आला आहे आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक, पहिलं षटक मैदानामध्ये संपले. धावफलकावरती 16 धावा. सामना 4 षटकांचा असणार आहे. 16 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्याच. अगदी कालावधी आहे मित्रांनो. 1 इनिंग तुम्हाला 16 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक 2साठी प्रचारण केलाय गोलंदाज राकेश कांबळेला, ज्याने अगदी गोरेगाव मुंबई गाजवली. अगदी भगतसिंग नगरच्या क्रिकेट पटलावरती खेळत असताना अनेक चांगल्या खेळाडूंना भुरळ पाडला तो राकेश मैदानामध्ये.
ओ इच्छा अखेरच्या टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहेत. सिंगल आली आणि दुसऱ्या धावेसाठी नकार कळवलाय. कोळगाव संघ आपल्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती या. धावफलकावरती 17 धावा. स्ट्रायकिंग इंडिया फलंदाज आपण पाहतोय सूरज निकम, सूर्यासारखं चमकावं लागेल, नावात सूरज आहे. इथं अकोला टप्प्याचा बॉल फक्त चेंडूला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल धाव येते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 18 धावा ज्या नोंदवल्या गेल्याच. धावफलकावरती 18 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेश अष्टपैलू खेळाडू आहे. आताच आपण पाहिलं भगतसिंग नगर प्रीमियर लीग गोरेगाव मधली असणारी एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये भन्नाट कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. परंतु आज घरची स्पर्धा आहे, ही स्पर्धा गाजवायची आहे. हो हो हो, इथं पहा मैदानामध्ये गती परिवर्तन चेंडू, ही ओळख आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं राकेशची. आणि एक चांगला खेळाडू जेव्हा मैदानामध्ये चांगली खेळी करतो ना, त्यावेळी प्रेक्षकांची देखील त्याला साथ असते. ती साथ या स्पर्धेमध्ये त्याला लाभली गेली आहे. ज्यावेळी तुम्ही फॉर्म मध्ये असता, अगदी तुमचा एखादा खराब चेंडू पण त्या चेंडूचं रूपांतर चांगल्या चेंडू मध्ये होतं. हे देखील क्रिकेट आहे. मैदानामध्ये डॉट चेंडू आलाय. हो, इथं मैदानामध्ये खराब बॉल असणार आहे, वाईट बॉल, अव्वंतर धाव. आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती 19 धावा ज्या आत्ता नोंदवल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो तयार आहे. इथं देखील अपील केलंय. परंतु आपण पाहणार आहोत 2 पंचांचा त्या ठिकाणी मेळ होणार आहे आणि त्या मेळातून ते निर्णय देणार आहे. डिस्कशन चालू आहे. खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा विकेट आहे. अपील केलं गेलं आणि मैदानामध्ये आपण जाणार आहोत पंचांच्या निर्णयाकडे. थर्ड अंपायर कडे निर्णय गेलाय. कॅचचा. ओके ओके, कॅच झाली का आपण चेक करणार आहोत. यानंतर होणारा सामना आई खारजाई स्पोर्ट बजागेवाडी त्यांच्या विरोधात RCC गवळेवाडी. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे, टॉस की बॉस या मंचावरती आपण करणार आहोत नाणेफेक. पंच ऑन फील्ड निर्णय द्यायचा तुम्ही, दिसत नाहीये इथं. चला निर्णय कळवायचा आहे पंच. नॉट आउट. ओके. आणि इथं शतरंज संघाचं देखील कौतुक आहे. जो निर्णय आहे त्या निर्णयाचा त्यांनी एक प्रामाणिकपणे स्वीकार केलाय. गवळेवाडी संघ कर्णधार आणि बजागेवाडी संघ कर्णधार, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण नाणेफेक करतो. नाणेफेक करण्यासाठी या. इथं नॉट आउट असणार आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा घेऊन जातो. धावफलकावरती 19 धावा ज्या नोंदवल्या गेल्याच. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेश, काय गोलंदाजी राहिली आहे. 19 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल, इथं लेट पण चेंडू सरळ पाठवलाय छेट सीमा रिसीच्या बाहेर, ठोकलाय छेरान षटकार.
मैदानामध्ये षटकार आलाय. बजागेवाडी संघ कर्णधार दीपक बजागे नाणेफेक करण्यासाठी यायचंय. व हिच्या खोलवर टप्प्याचा बॉल आहे. मैदानामध्ये सिंगल धाव येणार आहे. षटकार नंतर आपण पाहतो एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा ज्या आता पूर्ण झाल्यात. 2 षटक संपलेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि या 12 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती 26 धावा. थोडा वेळ वाचवायचा आहे. कालावधी असणार आहे. आता मात्र संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार, विश्वासाचा गोलंदाज असेल की नसेल या 6 चेंडूवरती समजणार आहे. सव्वीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानामध्ये 12 चेंडू संपलेत. 26 धावा धावफलकावरती आहे. मैदान जरी कठीण असलं तरी पाऊल मागे घ्यायचं नसतं. मैदान कठीण असलं तरी पाऊल मागे घ्यायचं नसतं. संघर्षाच्या या स्पर्धेत डगमगून कधी जायचं नसतं. प्रतिस्पर्धेच्या ताकदीपेक्षा तुझी चिकाटी मोठी असू दे. विजयाचा गुलाल तुझ्याच संघर्षाच्या साक्षीदार असू दे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुजल जो गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोलंदाज सुजल, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साहिल. साहिल विरोधात सुजल. फुलटा स्वरूपाचा बॉल आणि मैदानामध्ये काय झेल टिपलाय. राकेश कांबळे त्या ठिकाणी उपस्थित होता. बहारदार झेल. आजचा दिवस राकेशचा आहे की काय असं बोलावं लागेल. आणि फलंदाज बाद. गणेश पाटील शिराळकर आपणास विनंती आहे व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असणार आहे या व्यासपीठावरती. सर इथं झेल टिपलाय आणि संघाला लागतो धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज विकास रणवडे मैदानामध्ये दाखल झालेत. विकासला आता स्वतःचा ध्यास घ्यावा लागेल. विजयाची आस आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न खास असायला हवेच. विकास जो मैदानामध्ये दाखल झालाय. फलकावरची धावा 26 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. काय सामना रंगलाय मैदानामध्ये. पहिली इनिंग चालू आहे. पहिला डाव मैदानामध्ये चालू आहे. परंतु दोन्ही संघ त्या ठिकाणी जिद्दीने भेटलेत. जिद्दीला भेटलेच. एक विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजून देखील 3. ओहो इथं अखेरच्या टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक होता परंतु झेल मैदानामध्ये सुटली आहे. माणसाकडे विश्वास असावा तो आते नसावा. माणसाकडे कॉन्फिडन्स असावा तो ओर नसावा. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला एक दिवसामध्ये हिरो देखील बनवतो आणि एक दिवसामध्ये झिरो देखील बनवतो. म्हणून आपल्या खेळावरती कधी गर्व करू नका कारण हे क्रिकेट आहे. अगदी अशक्य असा झेल शक्यरीत्याने पकडणं म्हणजे देखील क्रिकेट आणि एखादा सोपा झेल अलगदपणे सुटणं म्हणजे देखील क्रिकेट. आणि मैदानामध्ये क्रिकेट चालू आहे. धावफलकावरची धावा 27. ओ इथं पुन्हा एकदा गॅप शोधलाय. फुलटा स्वरूपाचा बॉल होता. गॅप मेसे मिली दरार. चेंडू होईल फरार. 4 रन चौकार. थँक्यू डीजे. अजून देखील 5 मिनिटाचा कालावधी असणार आहे तुमच्याकडं. मैदानामध्ये चौकार आलाय. ओ इथं समोरच्या दिशेला फटका फसलाय. गती परिवर्तन. चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. नितेनने पकडला झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज झेल बाद. डीजे नवीन फलंदाज विनय मैदानामध्ये दाखल झालेत. क्रिकेटने मित्रांनो आपल्याला बरंच काही दिलंय. क्रिकेटने आपल्याला माणुसकीचा मंत्र शिकवलाय. क्रिकेटने आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्रित राहण्याचा मंत्र देखील क्रिकेटने दिलाय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही एक मानव आहोत हे देखील क्रिकेटने शिकवलंय.
अगदी गावापुरता खेळाडू आज मात्र साता समुद्र पलीकडे जाऊन आपल्या गावाचं आणि संघाचं नाव पूर्णपणे जग प्रसिद्ध करतो. हे देखील क्रिकेटनेच दिलंय. इथं समोरच्या दिशेला ओहो एका हाताने प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. षटकार आलाय आणि पाहतोय मैदानामध्ये धावफलक देखील बदलला. इथं आडवा बॅटने चेंडू खेळायचा होता. हा बॉल मैदानामध्ये डॉट. 3 षटक संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 37 धावा 37 रन्स त्या स्कोर कार्ड वरती असणार आहे. तीन मिनिटं बाकी आहे मित्रांनो. चला वेळ वाचवायचा आहे. धावफलकावरती 37 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला वेळ वाचवायचा मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश. अखेरचं षटक आहे. अंतिम षटक आहे. गोलंदाज सुरेश इथे पुढे सरसावत. इथं देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला झेल आणि संघाला लागतो धक्का क्रमांक 4. फलंदाज झेल बाद. नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये दाखल झालेत. धावफलकावरची धावा स्थिर आहेत. 37 धावा धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेल्यात. फायटिंग स्कोर जवळ जवळ उभा राहत चलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश. अंतिम षटक आहे. अखेरचं षटक आहे. निर्णायक चेंडू त्याच्या माध्यमातून विजयासाठी राहणार आहे. इथं मैदानामध्ये बॅटच्या वरील कडा क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट होणार नाहीये. सिंगल येईल. धावफलकावरती 38 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 38 धावा ज्या आपण पाहणार आहोत. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. धावफलकावरती 38 धावा. खेळ आहे क्रिकेटचा. 16 आहे आनंदाचा. संदीप साळके यांच्या कर्तृत्वाचा आणि जिद्दीचा मैदान गाजणार. गर्जना देखील होणार कारण की हा क्रिकेट सर्वांना भुरळ घालणार. इथं मैदानामध्ये झेल सुटलाय. कॅच ड्रॉप झालीये आणि मैदानामध्ये 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 40 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. मैदानामध्ये 40 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. अखेरचं षटक आहे. अंतिम षटक आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय आणि मैदानामध्ये चुकी आणि चुकीला नाही माफी. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांकरिता ठोकलाय चौकार. धावफलकावरती 44 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. चौकार मैदानामध्ये आलाय. अगदी अखेरचे 2 चेंडू असणार आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. फलंदाज त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा आडवी बॅट. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा चुकी आणि चेंडू सरळ लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार. धावफलकावरती 48 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अभी तो चौका है. छक्का आना बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम देखना बाकी है. धावफलकावरती तब्बल 48 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 48 रन्स. मैदानामध्ये समोर दिशेला चेंडू खेळून काढलाय. सिंगल आले. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न. धावबाची संधी आणि मैदानामध्ये क्रिकेटमध्ये आत्महत्या. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 50 धावा बरोबर तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय. तब्बल 24 चेंडू आणि 51 धावेंचं. येस, धन्यवाद हर्ष सर. त्यावेळी टॉच का बॉस मध्ये स्वागत केलं जाईल. एका बाजूने RCC गवळेवाडी संघ आणि त्यांना फाईट करतायत श्री खरजाई देवी स्पोर्ट्स बजेगेवाडी संघ. इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल
सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. या समयेत कोमलताई पाटील आणि सुरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. छापाईचा कॉल आणि काटा. येस, मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. येस, त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. येस, बजागेवाडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल आमची. येस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला बजागेवाडी संघ. अगदी किती धावापर्यंत रोकाल RCC गवळीवाडी एक मातबर संघ बलाढ्य संघ आपण तुमच्या समोर आपण पाहतोय, किती धावापर्यंत रोखलं जाईल? खरोखरच गवळेवाडी टीम चांगली आहे. याच्या अगोदर पण आमची मॅच झाली होती, पण त्यांना आम्ही 40 धावापर्यंत रोखू शकतोय. आमची बॉलिंग पण आहे तशी आता. नक्कीच सकाळपासून आपण आयोजन बघताय, अगदी सुरेख अशा चषक आपण बघतोय. आगळं वेगळं नियोजन अध्यक्षांच्या माध्यमातून केलं जातंय. काय या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? नाही नाही, अध्यक्षांचं ते मनापासून आभारच आहे. प्रत्येक वेळी त्यांचं नियोजन चांगलेच असते. आणखी काय बदल हवा असेल तर नक्कीच या ठिकाणी सांगू शकता आपण अध्यक्षांच्या माध्यमातून. नाही नाही, ठीक आहे, सगळं चांगलं आहे सर्व. नक्कीच पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा बजागेवाडी संघ. आपण येतोय RCC गवळीवाडी संघाचे संघनायक आपल्याशी जोडलेले आहेत नरेश गोपाळ मिस्टर डायनामाइट. टॉच गमावलाय, मनाविरुद्ध करावं लागतंय. प्रथम फलंदाजी करताना काय वाटतं, किती धावा धावपलकावर लावल्या जातील? टॉसचं असं काय नाही, क्रिकेट आहे शेवटी. बॉलिंग बॅटिंग कधीतरी येणार आहे, कारण का आम्ही बॅटिंग असल्यामुळे चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज आपल्याकडे आहेत? आपण पाहिलं गेलं तर मागच्या मॅचचा मालिकावीर कल्पेश वरेकर आज इन मध्ये देखील असेल. काय रणनीती आखली जाईल? रणनीती नाही, आता बघितलं तर समोरची हवा चालू आहे, बॉलच्या मॅरिटनुसार खेळायला लागणार, सिंगल डबलवरती जास्त भर द्यायला लागणार. असं केलं तर स्कोर आम्ही कम से कम 40-50 नेला तर आमच्याकडे बॉलर चांगले आहेत, आम्ही तेवढा डिफेन्स करू. नक्कीच आजच्या आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? आयोजनाबद्दल बोलायला गेलं तर संदीप चाळके आणि ठाणेवाडीचं खूप खूप आभार. त्यांनी चांगल्या पद्धतीने आयोजन केलंय आणि संदीपदाचे परत एकदा आभार मानतो. नक्कीच RCC गवळीवाडी संघ आपल्याला देखील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. श्री खर्जादेवी स्पोर्ट्स खर्जाईवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलंय या ठिकाणी RCC गवळीवाडी संघाला. प्रथम फलंदाजासाठी ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सर. तर डाव क्रमांक होणार आहे दुसरा चालू. सलामीचे 2 धुरंदर मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने असणार आहे अमोल कांबळे, तर दुसऱ्या दिशेने असणार आहे राकेश कांबळे. 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी षटक क्रमांक पहिलं राजीव रणवडे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती असणार आहे. ओ, इथं पहिलाच बॉल, वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेट क्षेत्रातील असणारा एक विषारी चेंडू मैदानामध्ये पदार्पण केलाय. पहिलाच बॉल डॉट, आणि या डॉट बॉलने खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे डाव क्रमांक दुसऱ्यात. सेकंड इनिंग मध्ये डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 51 धावेंचा डोंगर आहे. व इथं मैदानामध्ये आपण पाहतो समोर देशाला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. भारदार क्षेत्ररक्षण झाले, सिंगल तर आले. दुसऱ्या देखील धावेचा केला गेला मैदानामध्ये प्रयत्न. फेकी थोडी स्लो आहे. 2 धावा येतील आणि या 2 धावेने धावफलकावरती श्री गणेश होणार आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष चालू आहे. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील मी सांगितलं, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता, जब तक ना गिरे हाथोड़े के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इथं तुम्हाला संघर्ष करायचा आहे, इथं तुम्हाला लढायचं आहे. त्या लढण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये प्रयत्न करायचा आहे. आज तुम्ही 0 आहेत, परंतु तुम्हाला उद्या हिरो व्हायचंय. त्या हिरो होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. ओ, इथं आडवा बॅटनं गॅप मोठा शोधलाय. पॉवर प्लेचा केला वापर आणि चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फोरन चौकार. चौकाराला आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 6 धावा तुम्हाला प्रयत्न करायचे आणि प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज समोरच्या दिशेला, हाय अँड लॉंग, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. लांब पल्ल्याचा मोठा षटकार. षटकाराला आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा 12 धावा
ज्या नोंदवल्या गेल्याच. घामाच्या प्रत्येक थेंबातून एक विजय साकार होत असतो. जो मैदानावरती झुंजतो तोच खरा हिरो होत असतो आणि आज तो हिरो होणार आहे का अमोल कांबळे पाहावं लागेल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि मैदानामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक महागडं षटक आहे. अगदी वैयक्तिक खूप धावा खर्च केल्याच चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा 16 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 16. एकमेकांचा मेळ आता या ठिकाणी बसवावा लागणार आहे. छत्रपतीच्या जसं मावळ्यांनी काम केलं होतं त्या 11 खेळाडूंना आता मात्र कर्णधाराची साथ द्यायची आहे. मावळ्याप्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. गड आहे तर तुम्हाला जिंकायचं आहे. ओ इथं मैदानामध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 16 धावा आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 16 धावा आपण पाहतोय. 51 धावा बनवायच्यात. अजून देखील 3 षटक असणार आहेत. त्या 3 षटकामध्ये कशा पद्धतीने धावा समोरचा संघ बनवेल हे देखील पाहावं लागेल. 2 बंधू मैदानामध्ये राकेश आणि अमोल दाखल झालेत. अगदी एक बंधूने वार तर केलाय परंतु दुसरा बंधू कशा प्रकारे खेळेल हे देखील पाहावं लागेल. अगदी आपण पाहतोय श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट ठाणेवाडी आयोजित अध्यक्ष चषक 2026 अगदी स्पर्धेचा असणारा आजचा मानाचा दिवस आहे. मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा आयोजकांच्या मेहनतीची स्पर्धा आहे. आयोजन फक्त बोलून होत नाही मित्रांनो. त्यासाठी स्वतः जमिनीवरती येऊन काम करावं लागतं. तळागाळामध्ये जाऊन काम करावं लागतं. संघाची बांधणी असेल सर्व संघ एकजूट करणे असेल आणि अगदी छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणे देखील असतील म्हणजे आयोजन आहे. आणि आमच्या संदीपजींचं स्वागत आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. काय आयोजन केलंय. अगदी अफलातून आयोजन आहे. अचूक असं आयोजन आहे. संपूर्ण संघाला त्या ठिकाणी संधी दिली आणि प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर जेवणाची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे. हे सर्वाधिक मोठं ग्रामीण क्रिकेटचं महत्व आहे. ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर मित्रांनो अगदी कष्ट करून खेळाडू या ग्राउंडवरती येत असतो परंतु त्याची जाणीव आहे संदीपजींना आणि त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण जेवणाची देखील व्यवस्था केली गेली. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी असेल. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल. 16 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्याच. फलंदाज आता मात्र राकेश कांबळे मिस्टर 360 नावाने ओळख असणारा हा खेळाडू आहे. ओहो इथं काय पहिलाच बॉल बडी मछली जाल में. संघाला लागेल धक्का क्रमांक पहिला. राकेश कांबळे आता मात्र माघारी जाताना दिसणार आहे. संघाला लागतोय महत्वाचा धक्का. फलंदाज बाद. अगदी मैदानामध्ये राकेश बाद झालाय. 0 वरती बाद झालाय परंतु 0 संख्येला देखील खूप मोठं महत्व आहे. ज्या आकड्याच्या बाजूला 0 लागतो ना त्या आकड्याची किंमत वाढते आणि आज 0 वरती बाद झालाय परंतु नवीन खेळाडूला संधी भेटली आहे आणि त्या संधीचं सोनं आता मात्र त्याला करायचं आहे. न्यू बॅटर दयानंद. दयानंद मैदानामध्ये दाखल झालेच. धावफलकावरची धावसंख्या 16 धावा स्थिर आहेत. अगदी समीकरण आहे 17 चेंडू आणि 35 धावांचं. 16 धावा आहेत. अगदी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची शपथ घेतली. त्या 16 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज दयानंद मैदानामध्ये आहे. अगदी महाराजांचं नाव आलं आहे. अगदी तुम्हाला ऊर्जा भेटणार आहे. तुम्हाला स्मृती भेटणार आहे. दयानंद स्ट्रायकिंग एंडला तयार. ओ हीच मैदानामध्ये बॉल डॉट असणार आहे. डॉट बॉल आणि तुमच्यावरती प्रेशर असणार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला प्रत्येक बॉलवरची धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला संघर्ष करायचा आहे. आव्हान खूप मोठं आहे. 51 धाव्यांचं लक्ष आहे. अब नाही चलेगा एक्का दुक्का तुझे लगाना होगा छक्का और चौका. या युक्तीप्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. षटकार चौकार येणं खूप महत्वाचं आहे. मैदानामध्ये फुलटा स्वरूपाचा बॉल क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. खेळून काढलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 17 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमोल कांबळे याने मात्र पहिल्या गोलंदाजाचा खरपूर समाचार देखील घेतला होता. तोच अमोल आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारायची आहे. 16 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान.
आता मात्र 15 चेंडू बसणार आहे आणि विजयासाठी 34 धाबा बनवायच्या आहेत. कामयाबी के दरवाजे उन्हें के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. सिर्फ बैठकर सोचने से दुनिया नहीं बदलती, दुनिया बदलने के लिए उठकर चलना भी पड़ता है. मैदानामध्ये तुम्हाला जर दुनिया बदलायची आहे ना, तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत. वा, इथं बा देखना स्ट्रोक, चेंडूला फक्त दिशा दिली, कट केलाय आणि चेंडू सरळ पाडवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. इथं चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती 21 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. मैदानामध्ये चौकाराला 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार. ओ, इथं चेंडूला सन्मान आहे, सन्मान आहे, धावपाची संधी. ओ हो हो, संधी गमावली आहे, परंतु खूप महत्वाची संधी होती आणि या संधीचं जर सोनं झालं असतं ना, तर फलंदाजी संघ पूर्णपणे दबावामध्ये गेला असता. षटक क्रमांक संपलं गेलं दुसरं. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या 12 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती 22 धावा आहेत. आता मात्र समीकरण असणार आहे शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावेंचं. सामना कंपल्सरी चेस आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज निकम जो आपल्याला पाहायला भेटणार. राकेशने थोडीशी घाई केली असणार आहे. अति घाई आणि संकटात घेऊन जाई या युक्तीप्रमाणे मैदानामध्ये गोलंदाजाने कामकाज केले आणि राकेशला देखील त्या युक्तीला सामोरं जावं लागलंय. थोडीशी घाई केली राकेशने. नक्कीच जर थांबला असता तर येणाऱ्या आगामी चेंडूवरती नक्कीच त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ती धमक आहे षटकार चौकार ठोकण्याची, परंतु नशीब नसणार आहे, नशिबाची साथ नाहीये. लवकर बाद झालाय. आता 12 चेंडू आणि बनवायचे 29 धावा. बारा चेंडू 29 धावा. ओहो, इथं अखेरच्या टप्प्याचा बॉल, इथं फटका बसलाय, फलंदाज बाद. अमोल मैदानामध्ये बाद झालाय. खूप मोठा धक्का या संघाला पाहायला भेटणार आहे. नक्कीच 9 मिनिट या ठिकाणी कंप्लीट झालेत. वेळ वाचवायचा. नक्कीच आमच्या सोबत आज दिवसभरामध्ये जोडले गेलेच गणेश लाळे सर आहेत स्कोरिंगच्या माध्यमातून. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. अगदी अचूक स्कोर, अगदी सामन्यामध्ये एकतर्फी नजर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. स्वागत आहे सर तुमचं देखील. इथं एक पारितोषिक आलो मित्रांनो. म्हसवडे हा संघ जर जिंकला तर रवी चाळके यांच्या स्मरणार्थ आदरणीय सुरेश पाटील यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अगदी पारितोषिक लागलंय, परंतु हे पारितोषिक मिळवणं खूप महत्वाचं असणार आहे. संघर्ष आहे. इथं गती परिवर्तन बॉल, परंतु हा बॉल खराब असणार आहे, वाईट बॉल. अवांतर धाव जी मैदानामध्ये धावफलकावरती 23 धावा आहेत. देखील 11 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. थोडासा विजय आता पाहिजे जड होत चाललाय. 11 चेंडू 28 धावा. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. हा देखील बॉल मैदानामध्ये डॉट. आता 10 चेंडू 28 धावा. काय सामना रंगलाय. सलामीचे 2 फलंदाज आता मात्र माघारी परतलेत. आता मात्र अनिल पाटीलला ती संघाची जिम्मेदारी स्वीकारायची आहे, जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यायची आहे. जशी बाजी प्रभूंनी एकट्याने खिंड लढवली तशी खिंड त्यांना लढवायची आहे. हे क्रिकेट म्हणजे आता खिंड बनलंय आणि मैदानामध्ये डॉट बॉल आहे. इथं बाजी प्रभूंचा इतिहास याला आठवायचा आहे. आता समीकरण शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 9 बॉल आणि विजयासाठी 28 धावा. माफ करा, 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा ज्या बनवायच्या आहेत. फलंदाज अनिल. ओ, इथं खोलवर टप्प्याचा बॉल, गगनचुंबी, बिना तिकीट हवाई सफर. चेंडू फेकून दिलाय सरळ आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. अनिल पाटील, काय फटकेबाजी आहे. 8 चेंडू आणि 22 धावा.
शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. इथं फटका फसलाय आणि झेल देखील टिपलाय. साहिलच्या माध्यमातून आपण पाहिलाय झेल टिपला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 22 धावा. विजलास जरी आज तू, तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे. जिद्द तुझी अजून संपली नाही. आज तू हरला आहेस म्हणून पुन्हा कधी जिंकणार नाही हे शक्य नाही. आणि उद्याचा सूर्योदय तुझ्या नावाने इतिहास लिहिणार आहे हे देखील विसरून चालणार नाही. इथं देखील मैदानामध्ये बॉल डॉट. आता समीकरण खूप अवघड आहे. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी वनबाईच्यात 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. एक चुकी मित्रांनो किती महागात पडते ना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलंय. फलंदाजी संघाने थोडं खराब केलं. अगदी 3 चौकार सोडले. 12 धावा तर सहजासहजी समोरच्या संघाला आल्या. त्याच 12 धावा आता महागात आहे. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. कोण हा सामना जिंकणार हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजय. विजयाचं टिळा आपल्या मस्तकी लावणार का हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडू विजयासाठी 22 धावा. ओ इथं पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी होती. आता 5 चेंडू आणि 21 धावा. 5 चेंडू आणि 21 धाव्यांचं समीकरण मैदानामध्ये राहिलं आहे. फलंदाज नितीन. 5 चेंडू आणि 21 धावा अजून देखील विजयासाठी बनवायच्या आहेत. फलंदाज तयार आहे. खुल्या टप्प्याचा बॉल. इथं मैदानामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले किरण. आता मात्र किरण मैदानामध्ये आलाय परंतु तो फक्त किरण नाहीये त्या संघाचा आशेचा किरण आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. आशेचा किरण आहे. किरण मैदानामध्ये दाखल झालाय. पुढे सरसावत बॅटची काढा. चुकी. चेंडूने बदलली दिशा आणि सामन्यामध्ये ट्विस्ट. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. 3 चेंडू विजयासाठी 17 धावा. कंपल्सरी 3 षटकार ठोकावे लागणार आहे. इथे कंपल्सरी चेस आहे. हा नियम या स्पर्धेचा कडक आहे. 3 चेंडू विजयासाठी 17 धावा. थोडासा लेट झालाय किरण मैदानामध्ये येण्यासाठी. 3 चेंडू 17. फलंदाज तयार आणि मैदानामध्ये वाईट बॉल. 3 चेंडू विजयासाठी 16 धावा. अजून काही होऊ शकतं. काय होईल, काय होणार आहे और क्या होने वाला है हे देखील येणाऱ्या 3 चेंडूवरती समजणार आहे. 3 चेंडू विजयासाठी बनवायच्या आहेत 16 धावा. फलंदाज किरण. पुढे सरसावत. इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि संपलाय किरणचा खेळ. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अंकुश मैदानामध्ये दाखल आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 16 धाबा बनवायच्या आहेत. इथे ही बॉल मैदानामध्ये डॉट. 1 चेंडू आणि विजयासाठी 16 धाबा. आणि हा सामना जिंकलाय अंबरडे संघ. हा सामना जिंकला. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.